नेत्यांना आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये याच्यावरती सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र विचार विनिमय केला पाहिजे, एकत्र याच्यावरती काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतलाय. आज सकाळी 10:30 वाजता ती बैठक होती आहे. त्या बैठकीमध्ये सगळ्यांशी चर्चा केली जाईल. सरकारची आडमुठी भूमिका बिलकुल नाही. सरकार सर्व घटकातल्या, सर्व समाजातल्या, सर्व जाती धर्मातल्या, सर्व पक्षाच्या सगळ्या लोकांचे विचार ऐकून घेईल आणि जे काय सर्वानुमते आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ठरेल त्याप्रमाणे पुढे कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक पावलं ही तात्काळ सरकारकडून उचलली जातील. राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे, जाळपोळ, दगडफेक अशा पद्धतीनं सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, सामान्य नागरिक भरडला जाणार नाही. याच्यासाठी राज्य सरकारला सामंजस्यानं ही परिस्थिती हाताळण्यासाठी, शांतता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधव भगिनींनी, सर्व जनतेने सहकार्य करावं एवढी विनंती आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या जनतेला करतो. साहेब, तुम्ही आता म्हटलं की सर्वपक्षीय नेत्यांची, विरोधी पक्षातल्या नेत्यांची बैठक सुद्धा आज बोलवलेली आहे. मग या बैठकीमध्ये तुम्ही चर्चा करणार आहात ती म्हणजे मराठा आरक्षणावर आणि मनोज जरांगे यांची जी मागणी आहे कुणबी दाखले मिळावेत आणि ओबीसी मधून आरक्षण सरसकट मिळावं, तर हे सरसकट मिळण्यासाठी चर्चा काय होईल का आणि यातनं पुढे मार्ग काय निघेल? नाही, आम्ही सगळ्याच विषयावरची चर्चा, आज डिटेल बैठक होणार आहे. म्हणजे आजच्याची राजकीय परिस्थिती, सरकारनं घेतलेले निर्णय, सरकार करत असणाऱ्या उपाययोजना याच्या बाबतीत मुद्देनिहाय, मुद्देसूद अगदी सर्व माहिती, सर्व अवगत सरकारच्या वतीनं सर्व राजकीय पक्षांना केलं जाईल. आपण जो प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये जी सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबीचे दाखले द्या ही जी माननीय जरांगे पाटील साहेबांची मागणी आहे, याच्या बाबतीत पवार साहेबांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं पाहिजे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं पाहिजे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, आंबेडकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, आणखीन नेते असतील. माझं स्पष्ट मत आहे हे जे तीन आता हे बाकीचे महायुतीचं सरकार आणि हे जे बाकीचे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांच्या प्रमुख आणि विशेषतः पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, यांना हे मान्य आहे का की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या? हे जर या सगळ्या प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना जर मान्य असेल तर तिने आज भूमिका स्पष्ट करावी ना. आजची बैठक ही सगळ्या विषयावर चर्चा करायसाठी आहे. लॉ अँड ऑर्डर कशी अबाधित राखायची, सर्व पक्षांनी शांततेचं आवाहन कसं करायचं आणि आता जे जरांगे पाटील साहेब ज्या भूमिकेवरती ठाम आहेत की सगळ्यांना कुणबी दाखले द्या, सगळ्या मराठ्यांना, मग ते देताना सगळ्या राजकीय पक्षांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्रातले, विशेषतः पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, अशोक चव्हाण साहेब आहेत, यांनी स्पष्ट करावं की त्यांच्या पक्षाचं याला समर्थन आहे का, त्यांचा पक्ष हे मान्य करणार आहे का, स्वीकारणार आहे का. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या सर्व नेत्यांनी याच्या बाबतीतलं त्यांचं मत सरकारसमोर मांडावं, राज्यातल्या जनतेसमोर मांडावं. त्यामुळे जनतेलाही कळेल की कुठल्या पक्षाची काय भूमिका नेमकी आहे. राज्य सरकार कुठंतरी कमी पडलंय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आता मांडताय ह्या जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कमी पडलंय, त्यामुळेच आज तुम्ही या सर्व गोष्टी आता समोर मांडताय. साहेब, आम्ही पहिल्या दिवशीपासून माननीय जरांगे पाटील साहेबांच्या संपर्कात आहे. माननीय ज्येष्ठ मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब जे पहिल्यापासून त्यांच्याशी डायलॉग ठेवून आहेत, त्यांच्याशी भेटतायत, ते सुद्धा फोनवर बोलले उपोषणाला बसण्यापूर्वी जरांगे पाटील साहेबांना की बाबा आपण उपोषण करू नका. पहिल्या दिवशी त्यांची भूमिका काय होती की एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याने आमच्या गावात यायचं नाही. त्यांनी उघड स्वतः सांगितलं, इतर कोणीतरी सांगण्यापेक्षा माननीय जरांगे पाटील साहेबांनी स्वतः सांगितलं. मग त्यांनी भूमिका घेतल्यानंतर पुन्हा बळजबरीने तिथं जायचं, त्यांची इच्छा नसताना आम्ही तिथं जायचं आणि आणखीन परिस्थिती चिघळवायची, याच्या मताचे आम्ही बिलकुल नाही आहोत. हे बघा, विभागीय आयुक्त सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधतायत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः तिथं जाऊन आले, स्वतः त्यांच्याशी चर्चा केली आणि केव्हाही परवा दिवशी सुद्धा बघा माननीय मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्याकडनं आम्ही विनंती केली जरांगे पाटील साहेबांना 5, 10, 15, 20 जे काही त्यांचे तज्ज्ञ लोक असतील त्यांना चर्चेसाठी मराठा आरक्षण उपसमितीबरोबर केव्हाही चर्चा करायला येऊ द्यात. आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. त्यांचा मुद्दा क्रमांक 1 आपण करणार असणारी कारवाई किंवा त्याच्यामध्ये कार्यवाही किंवा त्यांना त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे असं अगदी मुद्देसूद दिवस 2 दिवस बसावं लागलं तरी आमची तयारी आहे. पण ते चर्चेला सुद्धा येत नाहीत. त्यांनी उघड जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगितलं की आम्ही कुणाला चर्चेला पाठवणार नाही. त्यामुळे एका बाजूने सरकार चर्चेला तयार आहे, पण समोरनं जर प्रतिसाद मिळत नसेल तर मग आणखीन काय केलं पाहिजे, आम्ही त्यांनी सांगावं आम्ही काय करावं, आमची तयारी आहे.
साहेब, आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना बोलवण्यात आलेलं नाही अशा प्रकारची पोस्ट संजय राऊत यांनी केली. आणि संजय राऊतांची पोस्ट काय मला माहित नाही. मी ऑफिशियल राज्याचा मंत्री म्हणून, मंत्री उपसमितीचा सदस्य म्हणून मी जबाबदारीनं सांगतोय, मी ज्या ज्या नेत्यांची नावं घेतली त्या नेत्यांना अधिकृतपणे राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडनं अशा प्रकारची विनंती बैठकीला उपस्थित राहण्याची करण्यात आलेली आहे. आणि समजा संजय राऊत म्हणतात तसं ते पत्र मिळालं नाही मिळालं ह्या वादात न पडता आता माध्यमांच्या समोर मी विनंती करतोय ना सरकारच्या वतीनं माननीय उद्धव ठाकरे साहेबांना की बाबा तुम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आजच्या बैठकीमध्ये या. आणि ते जर संजय राऊत म्हणत असतील नाही बोलवलं तर तशा पद्धतीनं आम्ही त्यांच्याशी मेल केलेला आहे किंवा पत्र दिलेलं आहे किंवा आमच्या अधिकाऱ्यांनी फोन केलेले आहेत याची माहिती आमच्या विभागाकडनं दिली जाईल महाराष्ट्राला. पण संजय राऊत म्हणतात त्याच्यात तथ्य नाही. अधिकृत निमंत्रण हे सर्व पक्षाच्या प्रमुखांना महाराष्ट्रातल्या आजच्या बैठकीचं कालच रवाना करण्यात आलेलं आहे. साहेब, सीमा समन्वयक मंत्री म्हणून आपण बेळगावला जाणार आहात का, किंवा आपल्यातलं मंत्री कोण बेळगावला जाणार आहे का? कारण आज जी टीका केलेली आहे संजय राऊत यांनी, त्यांनी सांगितलंय की सीमावासियांची काळजी या सरकारला नाहीये. याच्यासाठी आजच सुप्रीम कोर्टमध्ये एक म्हणजे सीमावर्ती भागातलं एक पिटिशनवरती सुनावणी होती. 2 दिवसापूर्वी आमचे जे विशेष वकील दिल्लीमधले आहेत त्यांच्याबरोबर सीमा समन्वयक मंत्री म्हणून आम्ही तिघांनीही मंत्र्यांनी आम्ही चर्चा केलेली होती. आणि आजच्या सुनावणीमध्ये तात्काळ हे बोर्डावरती पिटिशन घेण्यासाठी आपला प्रयत्न सुरू होता. परंतु काल असं कळालं मला. शंभूराज देसाई यांनी ठाकरेंना बैठकीला येण्याचं आवाहन केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीला यावं असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे. तर संजय राऊत यांनी बैठकीला बोलवलं नसल्याचं म्हटलेलं होतं आणि त्या संदर्भातच आता शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलंय.